तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू रिअल फीड. तुम्हाला काय वाटतं या वर्षाचा बिग बॉस मराठी विजेता कोण असेल? तर स्पर्धा तर खूप तगडी आहे आणि कॉम्पिटिशन बी खूप टफ आहे. टॉप 5 तर भेटले नाही म्हणत आतापर्यंत. मग तर टॉप लीगनुसार बघायला गेले तर, पोलनुसार बघायला गेले तर कोण किती नंबरवर आहे हे आपल्याला मी पुढील व्हिडिओ सांगेल. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि सबस्क्रायबरमध्ये वाढत नाही. मी तुमच्यासाठी अशी मेहनत करून व्हिडिओ बनवतो. तुम्ही बघू शकता स्क्रीन 99.3% मित्रांनो नॉट सबस्क्रायबर आहेत. म्हणजे यार हे गलत आहे. बिग बॉस मध्ये कोणता कंटेस्टंट आवडतं त्याच्यासाठी सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू सो मच. ओके ठीक आहे, तर पुन्हा टॉपिकवर वापस येऊया. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की टॉप 5 कंटेस्टंट या व्हिडिओमध्ये आपण बघितणार आहोत. जसं की मित्रांनो तुम्हाला समोर पोल दिसत आहे. या पोलनुसार तर सूरजच टॉपवर आहे आणि धनंजय सेकंडवर, अंकिता थर्ड, अभिजित फोर्थ आणि निकी फिफ्थवर. पण मित्रांनो रियालिटी काय आहे ना, हे एक गुगलवरली पोल आहे. म्हणजेच काय तर हे कन्फर्म पोल नाही. कन्फर्म तर फक्त बिग बॉसकडेच आहेत. परिणाम जे आहेत ना, रिझल्ट आतापर्यंत बिग बॉसवर आलेला ते फक्त बिग बॉसकडेच आहे. हे पोल म्हणजे फेक तर मी म्हणत नाही, फक्त एक प्रिडिक्शनसाठी बनवली आहे गुगलद्वारे. तर मित्रांनो मी म्हणतो तुम्ही याच्यावर पक्का भरोसा करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काही लोक म्हणत आहेत की निक्की घराबाहेर होणार आहे. तर मित्रांनो असं काही नाही, कारण ती तर म्हणजे टॉप 5 मध्ये कन्फर्मच राहणार आहे. कारण एक विलन तर असणारच ना टॉप 5 मध्ये. असं थोडी नाही की विलन बाहेर जाईल आधीच टॉप 5च्या. तर मित्रांनो माझ्या मते जान्हवी जाईल बाहेर. तुम्हाला काय वाटते या टॉप 5 मध्ये कोण कोण असणार आणि कोण बाहेर जाणार हे कमेंट सेक्शन खाली सांगा आणि आपली पॉवर दाखवा. कोणता कंटेस्टंट तुम्हाला आवडतो ते. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.